तर नमस्कार मित्रांनो, स्वागत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे शिवागत ब्लॉग्स. तर आज आपण जातो तर फिरायला फॅमिली ट्रिप निमित्त आळंदी. आणि आता आम्ही आले एकविरेचं दर्शनाला पहिलं फॅमिली सगळी. बघूया तुम्ही इथे आज संडे निमित्त खूप गर्दी वाटते. संडे निमित्त बघू शकता खूपच गर्दी. रविवार निमित्त बघू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे ॲक्च्युली. चालून चालून सगळी दमली जातात ॲक्च्युली आमची फॅमिली. ही माझी आई जामच जमले वाटतं चालून चालून. फायनली आता आम्ही वरती जस्ट पोचलोय आईच्या पायथ्यापाशी म्हणजे संडे निमित्त बघू शकता खूपच म्हणजे खूपच गर्दी वाढली. सकाळचे 9 वाजतात आणि 9 वाजता बघू शकता की तुम्ही खूपच असे. आम्हाला ॲक्च्युली खूप पुढे जायचं आहे म्हणून आम्ही आईचं बाहेरूनच दर्शन घेतो. ॲक्च्युली लाईन बघूनच आम्ही डिसाईड केलं की आम्ही आतमध्ये जाणार नाही आणि बाहेरून आईला. तर आता आम्ही फॅमिली ट्रिप निमित्त जातो आहे. आता एकविरीला आलो आणि एकविरीनंतर आम्ही जाणार पुण्यामध्ये, देहूमध्ये किंवा आळंदीत असेल. तर आई बाप्पासोबत पप्पा कुठे जायचं आपल्याला काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम आम्ही रोहायतून निघालो. तिथून गगनगिरी महाराज आलेलो, दर्शन घेतलं. तिथून आता आई एकविरीला आलो. तिथून आम्ही भंडारे डोंगर, देहू, आळंदी आणि नंतर पुण्यामध्ये सारसबाग, रविवार असल्यामुळे कुणी कुणाची ओळख कुणाला सांगू नये, कुणी कुणाला फोन लावून देऊ नये. कंपल्सरी रविवारच्या सर्वांना पावत्या आहेत. असं बघून मग तिथं माझ्या आणि आई म्हणजे लाईक करा, शेअर करा. सगळं काय गर्दी असेल ना, लाईक करा, शेअर करा आईसाठी आणि आई वडिलांसाठी. इकडे बाहेर. धन्यवाद. आत्ताच आमचं सगळं दर्शन कंप्लीट झालं आणि आता आम्ही चाललो खाली. ही आमची फॅमिली. कैरी ब्रेक घ्या. कैरी खाताना असं द्या जरा.
आता आम्ही आलो आहे श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज यांच्या श्री भंडारा डोंगर येथे जे की पुण्यामध्ये आहे आणि खूपच सुंदर असं बघू शकता तुम्ही. आता चालू आम्ही देहू म्हणजेच श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ जे की देहूमध्ये आहे गोपाळपुराला बघू शकता तुम्ही. होतो का बरोबर माऊली कर त्याला आणि यात बोल काहीतरी म्हणजे तुला हा असा माणूस आहे कधीच कपाळाला गंध लावून घेत नाही पण तुझ्याकडनं पहिल्यांदा वाटतंय.
आता आम्ही आलो आहे आळंदीमध्ये, जो की कोयली गाव आहे तिथे. तिथे आमची ताई राहते तिथे आणि आम्ही त्यांच्या वावरामध्ये असं झालो आहे. खूप असं मस्त सुंदर असा निसर्गरम्य ठिकाण म्हणता येईल, जे की माझ्या मनात ठिकाण आहे. छान असं वातावरण आहे आपल्या इथे. ही आहे आमची दीदी, काव्या दीदी. आणि मस्त अशी खूप सुंदर शेती लावली, झाडं वगैरे खूप भारी वाटते एकदम बघायला. जबरदस्त वाटते एकदम. अरे हे आमचे काव्या. काव्या हाय कर. हाय. अरे वा. काव्या हाय कर. आमचा शेत, आमची माणसं कामवाली. ही आमची शेतात रोड आला.